हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, UGC नेट आणि MS सेट या दोन्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून जो कॉमर्स सब्जेक्ट आहे, या कॉमर्स सब्जेक्टसाठी आपण पाहत आहोत डिटेल कोर्स. आणि या कोर्समध्ये कॉमर्सचा जो सिलेबस आहे तो इंटायर सिलेबस आपण कंप्लीट करत आहोत. तर गाईज, हा जो कोर्स आहे या कोर्समध्ये कॉमर्सचे जे काही 10 युनिट आपल्याला सिलेबसमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत ते सर्वच युनिट आपण प्रॉपरली कव्हर करणार आहोत विथ त्याची MCQज प्रॅक्टिस. तर गाईज, हे कव्हर केल्यानंतर कॉमर्स संदर्भात आणि पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला ऑदर स्टडी करण्याची गरज नाही आहे. म्हणजे फुल अँड फायनल कॉमर्स हा कोर्स आपण डेव्हलप करत आहोत. या कोर्समध्ये सर्वात पहिल्यांदा आपण युनिट नंबर 6 हा कव्हर करत आहोत, तो म्हणजे बिझनेस मॅनेजमेंट अँड HRM. तर गाईज, हा युनिट आपण कंप्लीट करताना यामधील एक अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आपण सुरू केला, तो म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल. आता परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे काय, परफॉर्मन्स अप्रायझलच्या कुठल्या मेथड्स आहेत, कुठले ऑब्जेक्टिव्ह आहे, हे आपण पहिल्या पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मध्ये कंप्लीट केलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड पाहिला नसेल त्यांना तो कव्हर करा, त्यानंतर आजचं लेसन कव्हर करा, कारण सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये पाहणं गरजेचं आहे. तर गाईज, मागील 2 लेसनमध्ये आपण कुठला पोर्शन कंप्लीट केला त्याचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया, त्यानंतर आजच्या लेसनमध्ये काय पाहणार आहोत ते पाहूया. तरी पहा, सर्वात पहिल्यांदा परफॉर्मन्स अप्रायझलची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण पूर्णपणे कव्हर केली. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल कुठल्या कारणास्तव केलं जातं, का केलं जातं ते आपण कव्हर केलं. त्यानंतर परफॉर्मन्स अप्रायझलच्या मेथड्स, ह्या मेथड्स एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत, कारण यावर एक्झामला क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. आणि तुम्हाला हे सांगितलं होतं की फोर्स डिस्ट्रीब्युशन मेथड, कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह, बिहेवियरली अँकर रेटिंग स्केल आणि 360 डिग्री परफॉर्मन्स अप्रायझल यावर एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे 4 ते 5 कन्सेप्ट आहेत ना, यावर एक्झामला ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे, म्हणून क्वेश्चन पुन्हा पुन्हा येऊ शकतो. म्हणून या सर्व मेथड्स महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये ट्रेडिशनल मेथड टोटल 11 आपण कव्हर केल्या, त्यानंतर मॉडर्न मेथड आपण टोटल 5 कव्हर केल्या. या सर्व ज्या मेथड्स आहेत त्या आपण मागील लेसनमध्ये पूर्णपणे 1 बाय 1 कंप्लीट केलेल्या आहेत. ठीक आहे, त्यामध्ये सर्वांचं तुम्हाला डायग्रामॅटिकली एक्सप्लेनेशन देखील मी प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि आज आपण परफॉर्मन्स अप्रायझल संदर्भात कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात हा एक सब पॉईंट कव्हर करणार आहोत. म्हणजे आपण पाहतोय परफॉर्मन्स अप्रायझल हा एक ब्रॉड टॉपिक, आणि त्या ब्रॉड टॉपिक अंडर आपण पाहिलं ऑब्जेक्टिव्ह ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, नंतर मेथड्स ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल, त्यानंतर प्रॉब्लेम्स इन परफॉर्मन्स अप्रायझल. हा जो थर्ड पॉईंट आहे ना, तो आपण आजच्या थर्ड लेसनमध्ये कव्हर करतोय. ठीक आहे, आणि जे काही आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत ॲक्च्युली त्या कन्सेप्ट आहेत, आणि त्या कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. हे जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम तुम्हाला पेपर फर्स्टला देखील येऊ शकतात. म्हणजे थोडक्यामध्ये सर्व गोष्टी कन्सेप्च्युअल आहेत. तुम्हाला कुठलीही गोष्ट या ठिकाणी पाठ करायची नाही आहे, समजून घ्यायची, आणि 100% समजेल याची गॅरंटी देतो. सर्व जे काही 5-6 पॉईंट आहेत ते पॉईंट आपल्याला 1 बाय 1 प्रॉपरली समजून घेणं गरजेचं आहे. पेपर फर्स्टमध्ये देखील तुम्हाला ते उपयुक्त ठरणार आहेत. तर फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन देतो. जो MS सेट आहे आणि NTUGC नेट एक्झाम आहे, या दोन्ही एक्झाममधील जो पेपर फर्स्ट आहे त्या पेपर फर्स्टसाठी आपण डिटेल कोर्स प्रोव्हाइड करतच आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचे जे काही 10 युनिट आहेत ते पूर्णपणे तुम्हाला कंप्लीट करून दिले जात आहेत विथ डेमो क्वेश्चन पेपर. प्लस जो कॉमर्स सब्जेक्ट आहे त्या कॉमर्स सब्जेक्टसाठी देखील आपण डिटेल कोर्स प्रोव्हाइड करत आहोत, आणि त्यामध्ये देखील कॉमर्सचे सर्व जे काही युनिट आहेत ते तुम्हाला कंप्लीट करून दिले जातील. गाईज, पेपर फर्स्ट आणि कॉमर्स हे दोन्ही कोर्स तुम्हाला कंबाईनली जॉईन करायचे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाईल. जे विद्यार्थी कॉमर्स सब्जेक्टचा कोर्स जॉईन करतील त्यांना पेपर फर्स्टचे सर्व कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केले जातील. म्हणजे इन शॉर्ट पेपर फर्स्टचा डिटेल कोर्स विथ डेमो क्वेश्चन पेपर फ्री ऑफ कॉस्ट दिलं जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. तर फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम्स इन परफॉर्मन्स अप्रायझल. म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल करतो आपण म्हणजे काय, जो एम्प्लॉई परफॉर्म करतोय
त्या परफॉर्मला आपण ॲप्राइज करण्याचं काम करतो, म्हणजेच त्याचं इव्हॅल्युएशन करण्याचं काम करतो. तुम्हाला मागील लेसनमध्ये सांगितलं होतं, इथं ॲप्रायझल हा शब्द न वापरता इव्हॅल्युएशन शब्द जरी वापरला असता तरी काही फरक पडला नसता, कन्सेप्ट तीच राहिली असते. ठीक आहे, म्हणजे एम्प्लॉई कंपनीमध्ये काम करतोय, तो काम ॲक्च्युली कसं करतोय, त्याचा परफॉर्मन्स कसा आहे हे तर कंपनीला कळायला पाहिजे. मग त्याला प्रमोट करायचं का डिमोट करायचं हे कंपनीला कळायला पाहिजे. हे कळून घेण्यासाठी कंपनी त्या व्यक्तीचा परफॉर्मन्स ॲप्रायझल करते. म्हणजे तो परफॉर्मन्स वर्षभर किंवा डेली बेसिसवर कशा प्रकारे पार पडतोय याचं मूल्यमापन सुपरवायझर मार्फत, सिनियर मॅनेजमेंट मार्फत केलं जातं आणि ते मॅनेजमेंट काय करतं, त्या एम्प्लॉई संदर्भात योग्य तो डिसिजन घेतं. म्हणजे त्याला प्रमोट करायचं, इन्सेंटिव्ह द्यायचा, बोनस द्यायचा का त्याला डिमोट करून कंपनीमधून काढून टाकायचं, हे कशामार्फत ठरतं, परफॉर्मन्स ॲप्रायझल मार्फत ठरतं. ठीक आहे, मग परफॉर्मन्स ॲप्रायझल कशामार्फत करतात, कुठल्या कुठल्या पद्धतीने करतात ते आपण मागील लेसनमध्ये कव्हर केलेलंच आहे. आज आपण हे पाहणार आहोत की हे परफॉर्मन्स ॲप्रायझल करताना कुठले प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे आपण आज हेच पाहणार आहोत की एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन करताना कुठले कुठले प्रॉब्लेम मॅनेजमेंटला फेस करावे लागू शकतात, कुठल्या कुठल्या गोष्टी मॅनेजमेंट त्या ठिकाणी इन्व्हॉल्व करू शकतं. साधं एक्झाम्पल सांगतो पहा. फॉर एक्झाम्पल 10 एम्प्लॉय आहेत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशी 10 एम्प्लॉय एका कंपनीमध्ये काम करत आहेत सपोज. आता हे एम्प्लॉय काम करताना हा फॉर एक्झाम्पल इथं सुपरवायझर आहे किंवा सिनियर मॅनेजमेंट आहे. ठीक आहे, हे सुपरवायझर किंवा सिनियर मॅनेजमेंट या सर्व एम्प्लॉयचा परफॉर्मन्स ॲप्रायझल करणारे, म्हणजे काय, मूल्यमापन करणारे यांचा परफॉर्मन्स कसा आहे हे. मग त्यांचं मूल्यमापन करताना काही प्रॉब्लेम या सुपरवायझरला मॅनेजमेंटला फेस करावे लागू शकतात. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल या एम्प्लॉयबद्दल सुपरवायझरला किंवा मॅनेजमेंटला जर प्रॉपर डाटा भेटला नाही तर त्यांचं ॲप्रायझल प्रॉपर होणार नाही आहे, बरोबर ना. हे किती काम करतात डेली बेसिसवर हे जर सुपरवायझरला प्रॉपरली कळालंच नाही तर तू काय परफॉर्मन्स ॲप्रायझल करणार आहे, त्याची इफिशियन्सी कशी काढणार आहे, किती तास काम करतायत हे जर यांना कळालं नाही तर कसं कळणार आहे की याचा परफॉर्मन्स कसा आहे. म्हणजे परफॉर्मन्स ॲप्रायझलने खूप साऱ्या गोष्टी क्लिअर होतात, पण जर डाटा क्लिअर कट सुपरवायझर किंवा मॅनेजरकडे असेल तरच. मग आता ही तर बेसिक गोष्ट आहे, हे तुम्हाला पण कळू शकतं की डाटा नसेल तर ॲप्रायझलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, लाईटिंग वगैरे प्रॉब्लेम असेल तर ॲप्रायझलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, क्लायमेट चांगला नसेल तर ॲप्रायझलमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. हे एकदम बेसिक पॉईंट, हे तुम्हाला कॉमन सेन्सने पण कळतील. पण काही कन्सेप्च्युअल पॉईंट असतात ते पण आपल्याला या ठिकाणी क्लिअर कट माहीत असणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल हा सुपरवायझर आहे, हा मॅनेजर आहे आणि 10 एम्प्लॉय आहेत. या 10 एम्प्लॉयमधील जो 7 नंबरचा एम्प्लॉय आहे ना, हा एम्प्लॉई या सुपरवायझरचा रिलेटिव्ह आहे. रिपीट करतो, हे 10 एम्प्लॉय आहेत, त्यातील 7 नंबरचा एम्प्लॉय जो आहे तो सुपरवायझरचा एक रिलेटिव्ह आहे किंवा त्याचा एक नातेवाईक आहे असं आपण गृहीत धरू. आता परफॉर्मन्स ॲप्रायझल करताना कुठं ना कुठं इथे तुम्हाला बायसनेस पाहायला भेटू शकतो. म्हणजे रिलेटिव्ह बद्दल सुपरवायझर थोडासा सॉफ्ट दृष्टिकोन घेणारे, त्याला थोडंसं प्रमोट करण्याचा प्रयत्न करणारे, जरी देखील त्याचा परफॉर्मन्स इफेक्टिव्ह नसला तरी देखील. बाकीच्यांबद्दल थोडीशी विचाराची धारणा वेगळी असेल सुपरवायझरची, पण आपला रिलेटिव्ह आहे, आपला नातेवाईक आहे म्हणून थोडंसं सॉफ्ट विचार तिथे घेणारे, त्याला प्रमोट करण्याचा प्रयत्न करणारे. बायसनेस हा एक प्रॉब्लेमच आहे ना परफॉर्मन्स ॲप्रायझलचा, हा पण होऊ शकतो. आणखी एक उदाहरण सांगतो, हा मॅनेजर आहे फॉर एक्झाम्पल आणि ह्या सर्व कामगारांमध्ये फॉर एक्झाम्पल 5 फिमेल वर्कर आहे आणि 5 मेल वर्कर आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरू, हे पहिले 5 आहेत ना ते मेल वर्कर आहेत आणि पुढचे 5 जे आहेत ते फिमेल वर्कर आहेत. ठीक आहे, यांना फिमेल म्हणू, यांना मेल म्हणू. आता हा जो मॅनेजर आहे पहा, तो परफॉर्मन्स ॲप्रायझल करतोय. इथं जेंडर इक्वॅलिटीचा रूल त्यांनी पाळायला हवा आणि त्यानुसार परफॉर्मन्स ॲप्रायझल करायला हवं. पण हा जो मॅनेजर आहे पहा, तर या मॅनेजरला फॉर एक्झाम्पल ही 9 नंबरची जी फिमेल आहे ना ती खूप चांगली वाटली. मग तो काय करणार, तिचं प्रमोशन करणार, तिलाच थोडंसं प्रमोट करणार. ठीक आहे, म्हणजे ही फक्त दिसायला चांगली आहे म्हणून तिला त्यांनी चांगलं वेटेज दिलं. चुकीचं आहे ना, बायसनेस आहे. म्हणजे असे काही प्रॉब्लेम आहेत हे परफॉर्मन्स ॲप्रायझल करताना प्रॉब्लेम फेस करावं लागू शकतात. बाकीच्यांबद्दल अनफेअर ट्रीटमेंट या ठिकाणी होऊ शकते. मग आपल्याला आज हे समजून घ्यायचं आहे की परफॉर्मन्स ॲप्रायझल करताना कुठले कुठले प्रॉब्लेम कंपनीला फेस करावा लागू शकतात. सिंपल, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व कन्सेप्ट मी समजून सांगणार आहे. कुठलीही कन्सेप्ट नवीन नाही आहे, डेली लाईफमध्ये तुम्ही एक कन्सेप्ट जगलेले आहेत पहा. म्हणजे जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करत असाल ना तर काही काही ठिकाणी म्हणजे कर्तृत्व नसताना पण त्या चेअरवर जाऊन लोक बसलेले असतात. कशा बेसवर,
बायसनेसच्या बेसवर, म्हणजे एक तर ते रिलेटिव्ह असतील किंवा फॅमिली बॅकग्राऊंड त्यांचं काय चांगलं असेल मग त्या ठिकाणी ते जातात, म्हणजे बायसनेस असतो बाकीच्यांचा परफॉर्मन्स चांगला असून देखील त्यांना डिवोट केलं जातं आणि वेगळ्याच व्यक्तीला प्रमोट केलं जातं. म्हणजे हे परफॉर्मन्स अप्रायझलचे प्रॉब्लेम होऊ शकतात मॅनेजमेंटमध्ये, हेच आपल्याला आज कव्हर करायचे. आय होप तुम्हाला परफॉर्मन्स अप्रायझलचे प्रॉब्लेम कुठले असू शकतात या ठिकाणी कळालं असेल. आता वन बाय वन काही कन्सेप्ट आहेत, प्रॉब्लेमच आहेत ॲक्च्युली, ते आपण समजून घेणार आहोत. तरी प्रॉब्लेम्स इन परफॉर्मन्स अप्रायझल. इथे म्हणले इट इज पॉसिबल टू आयडेंटिफाय सेव्हरल कॉमन सोर्स ऑफ एरर इन परफॉर्मन्स अप्रायझल सिस्टीम. दिस इन्क्लूड, म्हणजे परफॉर्मन्स अप्रायझल करताना काही एरर त्या ठिकाणी आढळू शकतात. ते कुठले ते सांगितले. म्हणजे फर्स्ट आहे हॅलो इफेक्ट. एकदम कन्सेप्च्युअल तुम्हाला बॅकग्राऊंड सांगणार आहे, आयुष्यात कधी विसरणार नाही अशा पद्धतीने सांगणार आहे. फक्त प्रॉपरली समजून घेण्याचा दृष्टिकोन देखील तुमचा असायला हवा. तर हॅलो इफेक्ट म्हणजे काय, एकदम शॉर्ट आणि सिंपल सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हा जो हॅलो इफेक्ट आहे यामध्ये जो एम्प्लॉय आहे त्या एम्प्लॉयच्या सिंगल कॅरेक्टरच्या बेसवर त्या एम्प्लॉयला जज केलं जातं, तो म्हणजे हॅलो इफेक्ट. 10 एम्प्लॉय आहेत 10 एम्प्लॉयला फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितला फॉर्म भरण्यासाठी, बरोबर ना. ते म्हणजे की एक फॉर्म भरून द्या आणि त्या फॉर्मनुसार तुमचं परफॉर्मन्स अप्रायझल होणार आहे. सिंपल. मात्र 10 एम्प्लॉयनी फॉर्म भरून दिले मॅनेजरकडं. मॅनेजरनी फॉर्म पाहिले, त्यातला 8 नंबरचा जो एम्प्लॉय होता, 8 नंबरचा एम्प्लॉय, त्याचं हँडरायटिंग खूपच चांगलं होतं. ठीक आहे. आणि मॅनेजरनी पाहिलं की अरे 8 नंबरच्या एम्प्लॉयचं हँडरायटिंग खूप चांगलं आहे. सिंगल कॅरेक्टरिस्टिक्स आहे ना हँडरायटिंग, तो दिसायला कसं आहे पाहिलं नाही, फक्त हँडरायटिंग पाहिलंय आणि त्याच्या बेसवर या एम्प्लॉयचा परफॉर्मन्स खूप चांगला असणार आहे असं ॲझ्युम केलं. त्याला म्हणतो पण हॅलो इफेक्ट. आय होप कळालं असेल. म्हणजे 10 एम्प्लॉयपैकी बाकी एम्प्लॉयनी खूप चांगलं काम केलं असेल, खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचा चांगला असेल, पण कदाचित त्यांचं हँडरायटिंग थोडंसं चांगलं नसेल. पण फक्त एक एम्प्लॉय असा आहे त्याचा परफॉर्मन्स खूप वाईट आहे, खूप बोगस आहे, पण हँडरायटिंग खूप चांगलं आहे. मग त्या हँडरायटिंगच्या बेसवर मॅनेजरने त्याला परफॉर्मन्स अप्रायझल केलं आणि त्याला खूप चांगले ग्रेड दिले फक्त हँडरायटिंगच्या बेसवर. त्याला आपण म्हणतो हॅलो इफेक्ट. इथं म्हणले इन सिम्पल लँग्वेज इथं जज केलं जातं ऑन द बेसिस ऑफ सिंगल कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. व्यक्तीचं फक्त एकच वैशिष्ट्य पाहिलं जातं आणि त्याच्या बेसवर तो खूप चांगला आहे असं गृहीत धरलं जातं. आणखी एक उदाहरण सांगतो, कन्सेप्ट क्लिअर कट लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, मराठीतनं म्हणतात व्यक्तीच्या दिसण्यावर कधी जाऊ नये. दिसण्यावर जाऊ नये म्हणजे काय, व्यक्ती कसा दिसतोय हे एकच गोष्ट आहे त्या व्यक्तीची, पण त्यावर त्या व्यक्तीचं पूर्ण बायोडाटा तुम्ही काढू नये. म्हणजे नॉर्मली म्हणतात जो पर्सन आहे तो दिसतो तसा कधी नसतो, बरोबर ना. म्हणजे जर व्यक्ती चांगला दिसत असेल मग तो खूप चांगला आहे असा अर्थ होत नाही, त्याचं माइंड वेगळंही असू शकतं. म्हणजे फक्त दिसण्यावर जर तुम्ही व्यक्तीचा पूर्ण बायोडाटा तयार करत असाल तर हे चुकीचं आहे. म्हणजे हॅलो इफेक्ट म्हणजे हेच इफेक्ट आहे की फक्त एकच वैशिष्ट्य तुम्ही पाहता, एकच गोष्ट एखाद्या व्यक्तीची पाहता आणि त्याच्या बेसवर त्याचं अख्खं कुंडली तुम्ही काढता, त्याला म्हणतो आपण हॅलो इफेक्ट. ठीक आहे. ती कुंडली कदाचित चुकीची असू शकते. सिंपल. म्हणजे मला कन्सेप्ट काय सांगायची आय होप तुम्हाला कळाले असेल. व्यक्तीचं एकच वैशिष्ट्य या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्याच्या बेसवर तो व्यक्ती कसा आहे, त्याचा परफॉर्मन्स कसा असू शकतो, तो कशा प्रकारे वर्किंग करत असेल, या सर्व गोष्टी फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व गोष्टींचं एक जजमेंट लावलं जातं, त्याला हॅलो इफेक्ट असं म्हणतो. इथं म्हणले द हॅलो इफेक्ट इज द टाइप ऑफ कॉग्निटिव्ह बायस इन विच आवर ओव्हरऑल इम्प्रेशन of a person implies how we feel and think about character. आता सांगितलं ना त्याच्याबद्दल आपण काय विचार करतो, त्याचं कॅरेक्टर कसं आहे, फक्त एका गोष्टीच्या बेसवर त्याचं ओव्हरऑल इम्प्रेशन आपण काढत असतो. पुढे म्हणले द हॅलो इफेक्ट इज द टेंडन्सी फॉर पॉझिटिव्ह इम्प्रेशन ऑफ ए पर्सन इन वन एरिया टू पॉझिटिव्हली इन्फ्लुएन्स वन्स ओपिनियन ऑर फिलिंग इन अदर एरिया. आत्ता सांगितलं फक्त एका एरियाच्या बेसवर सर्व एरियाचं आपण काय करतो, एक पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स काढतो, त्याला आपण म्हणतो हॅलो इफेक्ट. जसं उदाहरण सांगितलं होतं 10 एम्प्लॉय आहेत, तर 10 एम्प्लॉयनी मॅनेजरला फॉर्म भरून दिले आणि त्या 8 नंबरच्या एम्प्लॉयचं अक्षर खूप चांगलं होतं. मग मॅनेजरला काय वाटलं, हा एम्प्लॉय खूप चांगला आहे. फक्त एका पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्सवर मॅनेजरने काय फिलिंग केली की हा एम्प्लॉय खूप चांगला असणार आहे. हॅलो इफेक्ट म्हणजे चुकीचा इफेक्ट. ॲक्च्युली हॅलो इफेक्ट कधीही परफॉर्मन्स अप्रायझलमध्ये नसावा. ठीक आहे. हे पॉझिटिव्ह इम्प्रेशन असायला हवं, पण डायरेक्टली त्याला 100% आपण एकाच पॉईंटच्या बेसवर जज करू शकत नाही. केलं तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो.
म्हणजे बाकीच्या एम्प्लॉईसोबत इथं नाइन्सेफ होईल, अनफेअरनेस होईल ना, कारण एकाला फक्त अक्षर चांगले म्हणून त्याला चांगले गुण, चुकीचं होऊ शकतं. मग हॅलो इफेक्ट हा प्रॉब्लेम येऊ शकतो परफॉर्मन्स अप्रायझलमध्ये. आय होप कन्सेप्ट आहे तुम्हाला समजले असेल. एकच कन्सेप्ट आहे, 5 ते 6 वेळा रिपीट करतोय. हेतू हाच आहे की कन्सेप्ट डायरेक्टली पाठ झाली पाहिजे. पुन्हा पुन्हा पाठ करत बसायचे नाही गोष्टी. एकदा पाठ झाली ना तिथंच तुम्हाला ती लाईफ टाईमसाठी लक्षात राहते. कारण आपण कॉमर्स शिकतोय, आपल्याला पुढे जाऊन शिकवायचं पण आहे. नेट सेट होऊन आपल्याला घरी नाही बसायचं, कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये शिकवायचं आहे. मग या सर्व गोष्टी तुम्हाला कधी ना कधी फेस करायला लागू शकतात. त्या दृष्टिकोनातून सर्व कन्सेप्च्युअल नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे हा तुम्ही डेफिनेटली यामार्फत चांगल्या प्रकारे फेस करू शकता. आता जी सेकंड कन्सेप्ट आहे किंवा प्रॉब्लेम आहे परफॉर्मन्स अप्रायझलचा, तो म्हणजे स्टेरिओटाइप. आता स्टेरिओटाइप म्हणजे काय? एखादा समुदाय असेल किंवा एखादा पर्टिक्युलर पर्सन असेल, त्याबद्दल प्री डिफाईन्ड आयडिया आपल्या मनामध्ये एक फिक्स आयडिया आपण करतो, त्याला म्हणतो आपण स्टेरिओटाइप. नाही कळलं? एक एक्झाम्पल सांगतो, डेफिनेटली समजेल. अनेक लोक म्हणतात पहा, आम्ही पुण्याचे लोक आहोत, आम्ही मुंबईचे लोक आहोत, आम्ही गुजरातचे लोक आहोत, आम्ही यूपीचे लोक आहोत. आम्ही यूपीचे लोक म्हणजे काय? आम्ही पुण्याचे म्हणजे काय? तर पुण्याबद्दल समुदायामध्ये वेगळा एक स्टेरिओटाइप निर्माण झालेला असतो. पुण्याचे लोक म्हणजे हुशार लोक, ठीक आहे, किंवा यूपीचे लोक म्हणजे अभ्यास नाही करते, असं एक गृहीत धरलेलं असतं लोकांनी. स्टेरिओटाइप म्हणजे फिक्स आयडिया एका समुदायाबद्दल, एका पर्टिक्युलर टाईपच्या पर्सनबद्दल आपल्या मनामध्ये निर्माण होते, त्याला म्हणतो आपण ते स्टेरिओटाइप. तो स्टेरिओटाइप रिॲलिटीमध्ये ट्रू असेलच असं नाही, तो फेकही असू शकतो. म्हणजे पुण्याचे लोक हुशार, फेकही असू शकतं, बरोबर ना. तर ही जी आयडिया मनामध्ये होऊ शकते ना मॅनेजरच्या किंवा सुपरवायझरच्या, त्यावेळेस स्टेरिओटाइपचा प्रॉब्लेम तिथे आलाय असं आपण गृहीत धरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण तेच उदाहरण घेऊ. 10 एम्प्लॉई आहेत, ठीक आहे. हे जे काही 10 एम्प्लॉई आहेत ते इंटरव्ह्यूसाठी कंपनीमध्ये थांबलेले आहेत आणि मॅनेजर आणि सुपरवायझर हे या ठिकाणी आहेत. आता हे एम्प्लॉई वेगवेगळ्या म्हणू शकतो कल्चरल बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत. काही एम्प्लॉई यूपीवरून आलेत, ठीक आहे, काही एम्प्लॉई एमपीवरून आलेत, काही एम्प्लॉई महाराष्ट्राचे आहेत. आता हे सुपरवायझर आणि मॅनेजर हे महाराष्ट्राचेच आहेत असं आपण गृहीत धरू. मग ही इंटरव्ह्यू घेताना त्यांचा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांप्रती, महाराष्ट्राच्या एम्प्लॉईप्रती किंवा महाराष्ट्राच्या कॅन्डिडेटप्रती एक अप्रोच चांगला असणार आहे. त्यांना वाटेल अरे महाराष्ट्राचे लोक आहेत, ठीक आहे, आपण यांना सिलेक्ट केलं पाहिजे. पण यूपी एमपी त्यांना वाटेल अरे हे तर अभ्यासच करत नाही कधी, ठीक आहे, यांना काय सिलेक्ट करायचं. म्हणजे एक स्टेरिओटाइप त्यांचे निर्माण होऊ शकतो मनामध्ये. आता ॲक्च्युली यूपी एमपीचे विद्यार्थी हुशार असतात. सारे कलेक्टर जे आहेत ना, कलेक्टर नॉर्मली तिकडचेच आहेत पहा मॅक्झिमम. मग ते हुशार नाहीत त्याशिवाय कलेक्टर झाले का? हुशार डेफिनेटली आहेत, पण मनामध्ये एक स्टेरिओटाइप निर्माण झालेला असतो की त्या पर्टिक्युलर समुदायामधला माणूस कदाचित हुशार नसेल किंवा कदाचित त्याबद्दल एक काहीतरी चुकीची आयडिया मनामध्ये निर्माण असते, त्याला आपण स्टेरिओटाइप म्हणतो. ठीक आहे, मग स्टेरिओटाइप असेल तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे मॅनेजर आणि सुपरवायझर इंटरव्ह्यू घेत आहेत पहा, पण त्यांचा महाराष्ट्राच्या प्रती वेगळा अप्रोच आहे आणि यूपी एमपीच्या प्रती वेगळा अप्रोच आहे. मग असं नको आहे ना, इथं सर्व एक समान आहेत असा दृष्टिकोन असायला हवा, पण तो फॉलो केला जात नाही आहे. स्टेरिओटाइपचं एक आणखी उदाहरण सांगतो पहा, कन्सेप्ट तुम्हाला लगेच क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पल एखादं किंवा एखादी मुलगी आहे बा, छोटीशी मुलगी आहे, ती मुलगी रोडनी जाते, तिला एखादं कुत्रं चावलं, ठीक आहे, किंवा तिला भुकलं कुत्रं सपोज. आता लहान मुलगी आहे, कुत्रं भुकलं, ती घरी गेल्यानंतर तिच्या मनामध्ये एकच स्टेरिओटाइप निर्माण होईल की कुत्रे हे भयंकर असतात, ते आपल्याला चावू शकतात. मग कुठलंही कुत्रं तिला दिसलं तर तिला असं वाटेल नाही कुत्रं आपल्याला चावू शकतं, हे भुकू शकतं. ॲक्च्युली रिॲलिटीमध्ये तसं नसेल. एकच कुत्रे भुकलं म्हणजे सर्वच कुत्रे बोगस आहेत असा अर्थ आहे का? नाही, पण ते मनामध्ये निर्माण झालंय, एक फिक्स आयडिया त्या कम्युनिटीबद्दल निर्माण झाली त्या मुलीच्या मनामध्ये, म्हणजे स्टेरिओटाइप त्या ठिकाणी निर्माण झालाय. आय होप कन्सेप्ट आहे ती क्लिअर कट कळायला असेल. 2 ते 3 एक्झाम्पल मार्फत तुम्हाला वेगवेगळ्या अँगलनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कळत नसेल व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पाठ, डेफिनेटली समजेल या शब्दामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, आता जी थर्ड कन्सेप्ट आहे किंवा थर्ड प्रॉब्लेम आहे तो म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन. त्याला प्रायमरी इफेक्ट असं देखील म्हणलं जातं. आता यामध्ये तुम्ही एक डायलॉग डेफिनेटली ऐकलेला असेल, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. म्हणजे काय, तुम्ही पहिल्यांदा जसे समोरच्या समोर प्रेझेंट झालेत ना, तशीच एक भावना समोरच्याच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहणार असते. म्हणजे सपोज एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. एक एक्झाम्पल सांगतो, ठीक आहे. या मुलाचं आणि या मुलीचं लग्न जमलंय. या मुलांनी फोनवर एकमेकांना बोललं की आपण एका हॉटेलमध्ये भेटू, थोडंसं बोलणं होईल, ठीक आहे. आता हा मुलगा आहे ना, हा मुलगा खूप एज्युकेटेड आहे, फॉर एक्झाम्पल खूप क्वालिफाय देखील आहे, ठीक आहे, चांगला जॉब पण त्याला आहे. मुलीच्या मनामध्ये काय असेल, अरे मुलगा खूप शिकलेला आहे, मुलगा खूप चांगला कमवतोय, तो खूप टाय सूट बूटमध्ये येणार, ठीक आहे, आपल्याला भेटायला, असं मुलीच्या मनामध्ये एक
म्हणू शकतो स्टेरिओटाइप असेल त्या मुलाबद्दल. पण ज्यावेळेस मुलगा आणि मुलगी भेटले ना, त्यावेळेस मुलगा जो होता त्या मुलाचे केस सर्व विस्कटलेले होते, 2-3 गुंड्या उघड्या होत्या, त्या गुंड्यांच्या आत एक मोठी चेन होती गळ्यामध्ये. ठीक आहे, ती चेन पण लोखंडाची होती. त्यानंतर त्याने हाफ चड्डीच घातलेली होती, ती चड्डी पण 2-3 ठिकाणी फाटलेली होती. फर्स्ट इम्प्रेशन. आता मुलीने त्या मुलाला ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस त्या मुलीने लगेच ॲझ्युम केलं की या मुलाकडे काहीच नसणार आहे. नंतर सेकंड भेटला तो खूप टाय बूट सूट घालून त्या मुलीकडे गेला, पण फर्स्ट इम्प्रेशन काय आहे तेच त्या मुलीच्या लाईफ टाईम मनात राहणार आहे आणि त्यानुसार त्या मुलाला ती जज करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यालाच म्हणतो आपण फर्स्ट इम्प्रेशन प्रॉब्लेम. म्हणजे जसं फर्स्ट इम्प्रेशन तुमचं पडलं त्याचनुसार तुम्हाला जज केलं जाणार आहे, ओव्हरऑल तुमचा परफॉर्मन्स त्यानुसार पाहिला जाणार आहे. त्याला म्हणतो आपण फर्स्ट इम्प्रेशन किंवा प्रायमरी इफेक्ट प्रॉब्लेम ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल. आय होप कन्सेप्ट तुम्हाला कळायला असेल. बाकी कन्सेप्ट एकदम सोपी आहे. आणखी एक सेकंड एक्झाम्पल सांगतो, ऑर्गनायझेशनमध्ये फर्स्ट इम्प्रेशनचा प्रॉब्लेम कसा होऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल इथं सुपरवायझर आणि मॅनेजर आपल्या इथं बसलेले आहेत. ठीक आहे, ते इंटरव्ह्यू घेणारच आहेत 1 आणि 2 कॅन्डिडेटचे. जो फर्स्ट कॅन्डिडेट आहे ना त्याचं क्वालिफिकेशन खूप चांगलं आहे, त्यांनी फॉर एक्झाम्पल PhD वगैरे केलेलं आहे, चांगलं क्वालिफिकेशन आहे. सेकंड कॅन्डिडेट आहे त्याचं फक्त म्हणू शकतो ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, बस इतकंच आहे. आता जो क्वालिफाय कॅन्डिडेट आहे ना तो असाच गेला, त्याचे केस वगैरे विस्कटलेले आहेत, बुटं वगैरे भरलेले चिखलाने. ठीक आहे, आणि शर्टाचे गुंड्या वगैरे उघड्या आहेत, अशा प्रकारे तो इंटरव्ह्यूला गेला. जो सेकंड कॅन्डिडेट आहे तो ग्रॅज्युएशनवालाच आहे, पण तो टाय बूट सूट एकदम प्रॉपरली इंटरव्ह्यूला गेला. आता फर्स्ट इम्प्रेशन दोघंही बोललेले नाहीत पा, शांतपणे फक्त इंटरव्ह्यूला केबिनमध्ये गेले. जो सुपरवायझर आहे तो मॅनेजर आहे, त्याने इकडं पाहिलं, त्याला खूप चांगला वाटला, ॲट्रॅक्टिव्ह वाटला, ॲक्टिव्ह वाटला. जो सेकंड आहे तो खूप शिकलेला आहे पण तो इनॲक्टिव्ह वाटला, कारण का त्याचा परफॉर्मन्स हा चांगला नाही आहे, थोडक्यामध्ये त्याचं एक ॲपेरन्स आहे ते चांगलं नाही आहे. मग आता इंटरव्ह्यूमध्ये ह्या क्वालिफाय कॅन्डिडेटने खूप चांगले एक्झाम्पल दिले असतील, खूप चांगलं परफॉर्मन्स दिला असेल, खूप चांगले म्हणू शकतो आन्सर दिले असतील, पण तरी देखील त्याच्याबद्दल थोडासा एक ॲप्रोच इंटरव्ह्यू घेणाऱ्या व्यक्तीचा निगेटिव्ह असणार आहे. पण हा जो दुसरा आहे ना टायबूट सूटवाला, त्याने एक शब्द जरी बोलला साधा तरी यांना वाटलं अरे हा हुशार आहे, हुशार आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त त्याच्या दिसण्यावरून त्यांनी त्याला जज केलं. म्हणजे म्हणतात ना एखादा श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्या श्रीमंत व्यक्तीकडून एखादी चूक झाली किंवा एखादी चूक त्याने केली तरी पण त्याच्याकडून चुकून घडली असेल असं गृहीत धरलं जातं, कारण का त्याचं इम्प्रेशन तसं असतं. ठीक आहे, आणि एखादा गरीब व्यक्ती असेल त्याच्याकडून एखादी चूक चुकून जरी झाली तरी त्यांनी ती मुद्दाम केली असेल असं गृहीत धरलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीसमोर तुमचं इम्प्रेशन कसं पडतंय, फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो मी, त्यानुसार त्याला जज केलं जातं. उदाहरण फर्स्ट, सेकंड, थर्ड असे 3 उदाहरण दिलेत. आय होप तुम्हाला कन्सेप्ट कळले असेल. फक्त लक्षात ठेवा, फर्स्ट इम्प्रेशन जसं असेल तसं तुमचा ओव्हरऑल परफॉर्मन्स जज केला जातो. आता नेक्स्ट टाईप हॉर्न्स इफेक्ट. आता ही जी हॉर्न इफेक्ट आहे ना यामध्ये सिम्पल साधं काय केलं जातं की एम्प्लॉई जो आहे ते एम्प्लॉईची फक्त एक चुकी शोधली जाते आणि ते एका चुकीच्या बेसवर अख्खा एम्प्लॉई चुकीचा आहे असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे इन शॉर्ट एक एक्झाम्पल सांगतो पहा. फॉर एक्झाम्पल तुम्ही 2 मित्र आहात. ठीक आहे, आणि दोघंही मित्र एका लांब 10 किलोमीटरच्या कॉलेजवर जातात. ठीक आहे, आणि ह्या ए मित्राकडं फॉर एक्झाम्पल एक गाडी आहे, त्या गाडीवर बसून हे दोघं, याच्याकडे कुठली गाडी नाही, ठीक आहे, सेकंडकडं, हे दोघंही एकमेकांच्या म्हणजे ह्या फर्स्ट मित्राच्या गाडीवर बसून रोज कॉलेजला जात आहेत 10 किलोमीटर. आता 1 महिना हे दोघं गेले आणि 1 महिना जात असताना फॉर एक्झाम्पल 1 महिन्यानंतर त्यांनी काय केलं, ह्या दुसऱ्या मित्राला पिक केलं नाही, त्याला जागेवरच ठेवलं आणि फक्त एकटा निघून गेला. फक्त 1 दिवस बरं का, महिनाभर म्हणजे 30 दिवस तो दुसऱ्या मित्राला घेऊन गेला फ्री ऑफ कॉस्टमध्ये. 1 रुपया पण पेट्रोलचा त्याच्याकडून घेतला नाही, रोज तो त्याला कॉलेजला घेऊन गेला. फक्त 1 दिवस त्याने काय केलं, ह्या दुसऱ्या मित्राला घेतलं नाही, तो एकटाच निघून गेला कॉलेजला. आता या ठिकाणी तुम्ही 30 दिवस त्या मित्राला मदत केली, परफॉर्मन्स तुमचा चांगला होता, ठीक आहे, तुम्ही चांगले आहात, पण फक्त तुमची एक चुकी तुम्हाला चुकीचं ठरवते, म्हणजे 30 दिवसाच्या मेहनतीवर पाणी टाकते. त्याला म्हणतो आपण हॉर्न इफेक्ट. म्हणजे पहा, या मित्रांनी त्याला 30 दिवस गाडीवर नेलं, फक्त 1 दिवस नेलं नाही तरी त्याने 30 दिवसाचा परफॉर्मन्स तुमचा विसरून टाकला आणि 1 दिवसाची फक्त चुकी लक्षात ठेवली, त्याला आपण म्हणतो हॉर्न इफेक्ट. आपण म्हणतो ना, नॉर्मली म्हणलं जातं पहा, कोणासाठी किती जरी केलं फक्त तुमची एक चुकी त्या सर्व गोष्टीवर पाणी टाकण्यासाठी पुरेशी असते, ही म्हणजे हॉर्न इफेक्ट. म्हणजे थोडक्यामध्ये एम्प्लॉय खूप चांगलं काम करतोय, फक्त त्याची एक चुकी मॅनेजर असेल किंवा सुपरवायझर असेल तो फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतोय, आणि ज्या वेळेस त्या एम्प्लॉयकडून एक चुकी घडल त्या एकच चुकीला कन्सिडर करून त्याला चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला जाणार. तर म्हणतो आपण हॉर्न इफेक्ट. इथं म्हणले पहा, तुमची जी चुकी आहे, एक फक्त चुकी, एक निगेटिव्ह ट्रेट, ठीक आहे, त्या ट्रेटच्या बेसवर तुम्ही पूर्ण चुकीचेच आहात
असं कन्सिडर केलं जाईल. जसं इथे एक एक्झाम्पल दिलं आहे पहा, जे आपण मागच्याच लेसनमध्ये मागच्याच कन्सेप्टमध्ये पाहिलं की इंटरव्ह्यू घेण्यासाठी किंवा इंटरव्ह्यू देण्यासाठी एक मुलगा आलेला आहे आणि त्याचे केस हे खूप विस्कटलेले आहेत. फक्त एक गोष्ट बरं का, केस त्याचे विस्कटलेले आहेत, बाकी सर्व गोष्टी परफेक्ट आहेत. त्याचा सूट वगैरे चांगला आहे, त्याच्या सर्व गोष्टी चांगल्या आहेत, फक्त केस विस्कटले आणि त्याच्या बेसवर तो व्यक्ती चुकीचा आहे असं कन्सिडर केलं, म्हणजे हॉर्न इफेक्ट. यामध्ये फक्त इतकं लक्षात ठेवा, हॉर्न इफेक्टमध्ये तुमची एक चुकी तुम्हाला निगेटिव्ह पूर्णपणे ठरवून टाकते. आणखी एक एक्झाम्पल सांगतो, कन्सेप्ट लगेचच क्लिअर होईल 100%. फॉर एक्झाम्पल, तुम्ही दोघं मित्र आहात, ठीक आहे, आणि हे मित्र काय करतायत की फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी जॉब करतायत. आता हा ए आहे आणि हा बी आहे, ठीक आहे. आता बी पर्सन थोडासा गरीब आहे, तो एकडून उधार पैसे घेत असतो. एनी फॉर एक्झाम्पल बी पर्सनना 10 वेळा उधार पैसे दिले. रिपीट करतो, ए पर्सननी बी पर्सनला 10 वेळा उधार पैसे दिलेत, पण 11व्या वेळा ए म्हणला की माझ्याकडे पैसे नाही आहेत, तू तुझं ॲडजस्ट कर. मग फक्त त्या एका पॉईंटवर बरं का, जो 11वा टाईम होता त्यावेळेस त्या एने पैसे दिले नाही बीला, फक्त त्या एका कंडिशनच्या बेसवर बी लगेच एच्या सर्व उपकारांना विसरून जाणार. म्हणजे 10 वेळा पैसे दिले ते सोडून देणार. फक्त एकदा पैसे दिले नाही ना, त्याच्या बेसवर लगेच ती निगेटिव्ह भावना त्या व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होणार. तर म्हणतो आपण हॉर्न इफेक्ट. आय होप कन्सेप्ट आहे ती कळायला असेल. मी डायरेक्टली कन्सेप्ट जे आहे ना ते प्रॅक्टिकली एक्झाम्पल मार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. आता इथं काय म्हणलंय पहा, द हॉर्न इफेक्ट इज ए टाईप ऑफ कॉग्नेटिव्ह बायस. कॉग्नेटिव्ह म्हणजे माइंडची निगडीत आहे ना, माइंडमध्ये भावना निर्माण होते चुकीची, ठीक आहे. दॅट हॅपन व्हेन यू मेक ए स्नॅप जजमेंट अबाउट समवन ऑन द बेसिस ऑफ वन निगेटिव्ह ट्रेट, ठीक आहे. म्हणजे द स्नॅप जजमेंट म्हणजे काय, एक लगेचच आपण समोरच्याबद्दल जजमेंट काढतो, ठीक आहे, की हा व्यक्ती चुकीचा असू शकतो किंवा या व्यक्तीने आपल्याला मदत करण्याची नाही असं ठरवलंय. म्हणजे इतक्या वेळा मदत केली ती सगळं चुकीचं, फक्त एकदा केलं नाही ना तर लगेच ते चुकीचं कन्सिडर केलं जाईल. जसं एक्झाम्पल इथं सांगितलंय. आय होप तुम्हाला हॉर्न इफेक्ट म्हणजे काय असतं हे कळालं असेल, ठीक आहे. बाकी एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, हे तुम्ही पाहू शकता किंवा नाही वाचलं तरी चालेल, मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेच. नेक्स्ट आहे स्ट्रिक्टनेस ऑर लिनेन्सी एरर. आता सिंपल सांगते पहा, शब्दातच मिनिंग आहे, स्ट्रिक वागणार किंवा लिनेन्सी वागणार म्हणजे एकदम सॉफ्ट वागणार. आता या ठिकाणी तुम्ही एम्प्लॉई जे आहेत ना ते एम्प्लॉईशी एकदम स्ट्रिक वागता किंवा एकदम सॉफ्ट वागता, तुमच्या बायसनेसला तुम्ही या ठिकाणी आणता, ठीक आहे. एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल, एक क्लासरूम आहे आणि त्या क्लासरूममध्ये विद्यार्थी खूप जास्त बडबड करतायत पहा. त्यावेळेस टीचर येणार आणि 1-2 नाही, सर्वच विद्यार्थ्यांना पनिश करणार, सर्वच विद्यार्थ्यांना छडी मारणार. स्ट्रिक्टनेस म्हणजे बाकीचे एम्प्लॉई किंवा बाकीचे विद्यार्थी आहेत पहा, ते चांगलेही असतील, काही विद्यार्थ्यांनी बडबड पण केलेलं नसेल, पण सर्वच विद्यार्थ्यांबद्दल स्ट्रिक्टनेस आहे. म्हणजे सर्वांनाच त्या ठिकाणी पनिश झालेलं आहे, सर्वांनाच त्या ठिकाणी पनिशमेंटची सक्ती आहे ती झालेली आहे, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी एम्प्लॉय प्रती सुपरवायझर असतील, मॅनेजर असतील, एकदम स्ट्रिक्टली वागतात किंवा एकदम लिनेन्सी वागतात. किंवा असंही होऊ शकतं, फॉर एक्झाम्पल जे एम्प्लॉय आहेत पहा, 10 एम्प्लॉय आहेत, या 10 एम्प्लॉयबद्दल मॅनेजरला काहीच माहीत नाही आहे. मग ते काय करणार माहिती का, सर्वांनाच एकदम चांगला स्कोअर देऊन टाकणार, सर्व स्टॉप. म्हणजे प्रमोट करायचं असं सांगितलं की मॅनेजरला सांगितलं की 10 असे एम्प्लॉई आम्हाला सांग की त्यांना आपल्याला प्रमोट करायचं आहे. कोणी सांगितलं, एमडीने सांगितलं. आता एमडीने सांगितलं मॅनेजरला की 10 एम्प्लॉई आपल्याला प्रमोट करायचे, त्यांचा परफॉर्मन्स मला सांग. म्हणजे 10 एम्प्लॉय आहेत ना, त्या सर्वच एम्प्लॉयला मॅनेजर काय करणार, चांगला स्कोअर देणार, जेणेकरून सर्वांचंच प्रमोशन होऊ शकतं. म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल 5 नंबरचा एम्प्लॉई, त्याचा परफॉर्मन्स लो असेल पण तरी देखील त्याला चांगला स्कोअर दिला जाईल. म्हणजे ओव्हरऑल सर्वांनाच एक तर चांगला स्कोअर किंवा सर्वांनाच एकदम कमी स्कोअर. म्हणजे स्ट्रिक म्हणजे काय, सर्वांनाच एकदम कमी स्कोअर. लिनेन्सी म्हणजे काय, सर्वांनाच एकदम चांगला स्कोअर ती देणार. मग एखादा परफॉर्मन्स चांगला असेल किंवा नसेल ते त्या ठिकाणी पाहिलं जाणार नाही, सर्वांप्रती एकच भावना या ठिकाणी असणार आहे. आय होप कन्सेप्ट कळायला असेल. तुम्हाला क्लासरूमचे एक्झाम्पल सांगितले पहा, क्लासरूममध्ये काही वेळेस तुमची बडबड केलेली नसेल तरी पण तुम्हाला पनिश केलं जातं. सिंपल, त्याला म्हणतो आपण लिनेन्सी किंवा स्ट्रिक्टनेस इफेक्ट. फक्त ह्या 2 कन्सेप्ट आहे, सेपरेट लक्षात ठेवा. स्ट्रिक्टनेस म्हणजे सर्वच एम्प्लॉयला कमी परफॉर्मन्सनुसार ग्रेड भेटणार, आणि लिनेन्सी म्हणजे काय, एखाद्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल तरी देखील सर्वांप्रती त्या व्यक्तीला पण ग्रेड चांगला भेटणार. म्हणजे स्ट्रिक्टनेसमध्ये सर्वांनाच ग्रेड कमी भेटतो, लिनेन्सीमध्ये सर्वच एम्प्लॉयला ग्रेड चांगला भेटतो. इथे म्हणले पहा,
ए रिलेटेड रेटिंग प्रॉब्लेम एक्झिस्ट व्हेन सुपरवायझर इज ओव्हरली स्ट्रिक्ट ऑर ओव्हरली लिनियंट इन इव्हॅल्युएशन. म्हणजे एक तो ओव्हरली स्ट्रिक्ट असतो किंवा ओव्हरली लिनियंट असतो. पुढे म्हणले पहा, इन लिनियंट सिच्युएशन ऑल एम्प्लॉई इन दिस केस आर गिवन हाय स्कोर. म्हणजे लिनियंट सिच्युएशनमध्ये सर्वच एम्प्लॉईला हाय स्कोर दिला जातो. पुढे म्हणले पहा, स्ट्रिक्टनेस इज ए एरर इन परफॉर्मन्स अप्रायझल वेअर अ पर्सन रेट व्हेरी लो परफॉर्मन्स ॲट द स्केल. म्हणजे स्ट्रिक्टनेसमध्ये सर्वांना एकदम खूप कमी परफॉर्मन्सचा स्केल भेटणारे किंवा रेट भेटणारे आणि लिनियन्सीमध्ये सर्वांना हाय भेटणारे. फक्त सिंपल अशा दोन कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. हे पण एरर या ठिकाणी होऊ शकतात. म्हणजे यामध्ये एरर काय ते पण समजून घ्या. 10 एम्प्लॉई पहा, या 10 एम्प्लॉईपैकी 8 नंबरच्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स खूपच चांगला आहे, खूप चांगला परफॉर्मन्स आहे. पण त्या ठिकाणी जर लिनियन्सी ही कन्सेप्ट वापरली तर बाकीच्यांचा परफॉर्मन्स चांगला नसून देखील त्यांना या 8 नंबरच्या एम्प्लॉई इतके मार्क भेटणार, कारण सर्वांना चांगले मार्क देण्याचं ठरवलं आहे. किंवा असंही होऊ शकतं, जो 8 नंबरचा एम्प्लॉई आहे त्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, पण स्ट्रिक्टनेस ही कन्सेप्ट त्या ठिकाणी वापरली तर सर्वांनाच ती 8 नंबरच्या पण एम्प्लॉईला लो रेट देणार. कारण का, सर्वांना त्यांनी इक्वली लो देण्याचं ठरवलं आहे. म्हणजे एक तर हाय किंवा लो या ठिकाणी असणारी, एवढं लक्षात ठेवा. आता नेक्स्ट जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे सेंट्रल टेंडन्सी. सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय ते तुम्हाला माहीत आहे. या ठिकाणी सर्वांना ॲव्हरेजली मार्क दिले जाणार, त्याला म्हणतो आपण सेंट्रल टेंडन्सी. आता ही सेंट्रल टेंडन्सी कन्सेप्ट आहे ही ॲक्च्युली वापरली कधी जाते लक्षात ठेवा. ज्यावेळेस मॅनेजर असेल किंवा सुपरवायझर असेल त्यांच्याकडं एम्प्लॉईचा डाटा काहीच नसतो. म्हणजे एम्प्लॉई ॲक्च्युली आहेत कसे हे त्यांच्याकडे नसतं, किंवा एम्प्लॉईबद्दल कुठली इन्फॉर्मेशन मॅनेजरला किंवा सुपरवायझरला नसते आणि त्यांना एम्प्लॉईला जास्त करायचं असतं. मग त्यावेळेस ते काय करतात, सर्वांनाच ॲव्हरेजली रेटिंग देऊन टाकतात. सर्वांनाच ॲव्हरेज. जसं पहा, तुम्हाला काही वेळेस मार्क सर्वांना ॲव्हरेज भेटतात. तुम्ही आत्तापर्यंत M.Com कंप्लीट केलेलं असेल, एखाद्या वर्षी तरी असं झालं असेल की एखादा सब्जेक्ट असेल, त्या सब्जेक्टमध्ये सर्वच क्लासला 1 ते 2 मार्काच्या फरकाने मार्क भेटलेले असतात. म्हणजे ही सेंट्रल टेंडन्सीनुसार मार्क देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यावेळेस ऑब्झर्वर जो आहे त्या ऑब्झर्वरला एम्प्लॉईप्रती कुठलीही आयडिया नसते आणि त्याला सांगतात की यांना मार्क दे. मग त्यावेळेस तो काय करतो, एक ॲव्हरेज मार्क सर्वांना देऊन टाकतो. परफॉर्मन्स कसा आहे का असाना सर्वांना ॲव्हरेज भेटणार, त्याला म्हणतो आपण सेंट्रल टेंडन्सीचा एरर. मग या ठिकाणी जे टॉपवाले असतात त्यांचं नुकसान होतं, जे लोवाले असतात त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी भेटते फुकट मार्क भेटण्याची. सिंपल. म्हणजे सेंट्रल टेंडन्सीमध्ये सर्वांना ॲव्हरेज मार्क दिले जातात. हा कीवर्ड लक्षात ठेवा. इथं परफॉर्मन्स ॲक्च्युली पाहिलं जात नाही, कारण का, हे जो परफॉर्मन्स पाहणार आहे किंवा जो ऑब्झर्वर आहे त्याला पूर्ण डाटा भेटलेला नसतो एम्प्लॉईबद्दल. मग त्या ठिकाणी तो ॲव्हरेज परफॉर्मन्स किंवा मिडल टू नियर मार्क देऊन जातो. म्हणजे मिडल जो असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल 20 ते 30 या दरम्यान मार्क द्यायचे आहेत, मग तो सर्वांना 24, 25 आणि 26 या 3 फिगरमध्ये मार्क देऊन टाकणार. तर म्हणतो आपण सेंट्रल टेंडन्सी. आय होप कन्सेप्ट कळायला असेल. बाकी सोपी कन्सेप्ट आहे, ठीक आहे. वाचायचं असेल तर हे पण वाचू शकता. इथं म्हणले पहा, सेंट्रल टेंडन्सी एरर इज अ टाईप ऑफ रेटर एरर दॅट ऑकर व्हेन मॅनेजर ऑर इव्हॅल्युएटर रेट मोस्ट एम्प्लॉई आर ॲव्हरेज ऑर नियर द मिडल ऑफ रेटिंग स्केल. आता सांगितलं ना, एक तर ॲव्हरेज देणार किंवा मिडलच्या एकदम जवळ देणार. पुढे म्हणले पहा, रिगार्डलेस ऑफ देअर ॲक्च्युअल परफॉर्मन्स. म्हणजे त्यांचा ॲक्च्युअल कसा परफॉर्मन्स आहे हे पाहणारच नाही, डायरेक्टली ॲव्हरेज मार्क देऊन टाकणार. ते म्हणजे सेंट्रल टेंडन्सी. आय होप कन्सेप्ट तुम्हाला कळाले असेल. आता नेक्स्ट आहे पहा, तो म्हणजे इसेन्सी एरर. आता इसेन्सी एरर याला रिसेंटली एरर असं देखील म्हणतात. म्हणजे या ठिकाणी काय असतं माहिती का, एम्प्लॉई वर्षभर काम करतोय आणि नेमकं बोर्ड ऑफ मीटिंग होणार आहे ना, त्या बोर्ड ऑफ मीटिंगला तो हजरच राहिला नाही. वर्षभर त्यांनी सर्व मीटिंग वगैरे अरेंज केल्या, सर्व गोष्टी प्रॉपरली फॉलो केल्या, सर्व अप टू डेट आहे. पण शेवटची वर्षाच्या एंडची जी बोर्ड ऑफ मीटिंग होणार होती ना, तुला तो हजर राहिला नाही. फक्त त्या एका मीटिंगला, रिसेंटली जी मीटिंग झाली त्या मीटिंगला तो एम्प्लॉई नव्हता, म्हणून तो एम्प्लॉईच चांगला नाही असं गृहीत धरलं जाणार. तो म्हणजे इसेन्सी एरर, ठीक आहे. इसेन्सी एरर म्हणजे या ठिकाणी जो रिसेंट ऑक्युरन्स झालेला आहे किंवा रिसेंट घटना घडलेल्या आहे त्याच्या बेसवर एम्प्लॉईचा पूर्ण परफॉर्मन्स जज केला जातो, त्याला म्हणतो इसेन्सी एरर. सिंपल. जसं एकदा सांगितलं की 10 मीटिंग फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईने वर्षभर अटेंड केल्या, फक्त जी शेवटची मीटिंग होती जी म्हणू शकतो प्रमोशनच्या वेळेस घडणार होती,
प्रमोशन फॉर एक्झाम्पल नेक्स्ट वीकमध्ये होतं आणि त्याच्या आधी मीटिंग घडली, फक्त त्या मीटिंगला एम्प्लॉई येऊ शकला नाही, तर लगेच तो एम्प्लॉई चांगला नाही असं गृहीत धरणार. त्यांनी 10 मीटिंग अरेंज केल्या ते सोडून देणार आणि त्यानुसार त्या एम्प्लॉईला कमी ग्रेड देणार. त्यानंतर आपण एसेन्सी एरर म्हणजे रिसेंट जी घटना घडली आहे त्यानुसार त्या एम्प्लॉईचा परफॉर्मन्स जज केला जातो. याचा कीवर्ड काय, रिसेंट परफॉर्मन्स. जो मागच्या 1 महिन्याच्या आत घडलेला आहे त्या परफॉर्मन्सच्या बेसवर या ठिकाणी मार्क दिले जातात. इथे म्हणले पहा, इन इट गिव्स ग्रेटर वेटेज टू रिसेंट ऑकरन्स द्यान अर्लियर परफॉर्मन्स. आताच म्हणले ना, वर्षभर काय केलं ते पाहणार नाही, आत्ता काय घडलं रिसेंटमध्ये त्याच्या बेसवर मार्क देणार. पुढे म्हणले पहा, दिस ऑकरन्स व्हेन द अपीअरन्स ओनली बेसिस देअर फीडबॅक ऑन द लास्ट फ्यू वीक ऑर ऑफ वर्क. ठीक आहे, म्हणजे आता सांगितलं आहे जो लास्ट फ्यू वीकमध्ये तुम्ही वर्क केलेला आहे त्याच्या बेसवर तुम्हाला या ठिकाणी मार्क भेटणार आहे, वर्षभर काय केलं त्याच्या बेसवर नाही. आय होप हा प्रॉब्लेम काय आहे हा देखील तुम्हाला कळाला असेल. इथं फक्त रिसेंटचा परफॉर्मन्स पाहिला जातो आणि त्याच्यानुसार मार्क दिले जातात. हा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली, कारण वर्षभराचा परफॉर्मन्स पाहिला गेला पाहिजे. ठीक आहे, तर फ्रेंड आज आपण परफॉर्मन्स ॲप्रायझलमध्ये कुठले कुठले मेजर प्रॉब्लेम येऊ शकतात ते आपण पाहिलेत. एकदम बेसिक गोष्टी पाहिलेल्या नाहीत, म्हणजे बेसिक गोष्टीमध्ये काय ते तुम्हाला सांगितलं होतं पहा. फॉर एक्झाम्पल डाटा कलेक्शनमध्ये प्रॉब्लेम येतात, डाटा कलेक्शन न होणं, ठीक आहे, किंवा कॉस्टली प्रॉब्लेम म्हणजे इथं कॉस्ट जास्त लागते. हे बेसिक पॉईंट आहे, हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, तुम्ही तेवढे मॅच्युअर आहात. पण ज्या काही गोष्टी आहेत जे प्रॉब्लेम तुम्हाला कन्सेप्च्युअल वाटत आहेत ते फक्त मी इथं एक्सप्लेन केलेले आहेत. आय होप तुम्हाला सर्व गोष्टी कळायला असतील. तर फ्रेंड आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिलं त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबर इथे प्रोव्हाइड केलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळू शकता. वन्स अगेन थँक्यू सो मच.